इंडिया टीव्ही 9 न्यूज महाराष्ट्र। एका 8 महिन्याच्या गर्भवती महिलेचा पाणी तापवण्याचा हीटर लावत असताना विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। ही घटना शुक्रवार दिनांक 3 ऑक्टोबर रोजी पहाटे 4:30च्या सुमारास धाराशिव तालुक्यातील तेर येथील विठ्ठल नगर येथे घडली। या घटनेत 2 जीवांचा अंत झाला असून घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। या घटनेबाबत मिळालेली अधिक माहिती अशी: धाराशिव तालुक्यातील तेर येथील विठ्ठल नगर भागात राहणाऱ्या रहिवासी शीतल विजय वैद्य वय 26 या शुक्रवारी पहाटे 4:30च्या सुमारास आंघोळीला पाणी गरम करण्यासाठी प्लास्टिकच्या बकेटमध्ये हीटर लावून लाईटच्या बोर्डातील पिन लावत होत्या। त्यावेळी हीटरचा वायर कट झाल्यामुळे प्रथम त्यांच्या हाताला जोरदार विजेचा शॉक बसला आणि या लागलेल्या शॉकमुळे त्या पायरीवर जोरात कोसळल्या। त्यातच त्यांचा मृत्यू झाला। मयत शीतल वैद्य या 8 महिन्यांच्या गर्भवती होत्या। या दुर्घटनेत आईसोबत 8 महिन्यांच्या बाळाचाही अंत झाल्याने तेर परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे। या प्रकरणी दत्तात्रय दादाराव वैद्य यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ढोकी पोलीसमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। घटनेचा अधिक तपास ढोकी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास हजारे यांच्या आदेशानुसार पोलीस हेड कॉन्स्टेबल माळी करत आहेत। अशा दुर्घटना परत घडू नयेत यासाठी नागरिकांनी घरगुती विजेच्या उपकरणांचा वापर करत असताना दक्षता घेणे गरजेचे आहे।